14 वर्षीय मुलीवर बलात्कार, दोघांनी चित्रीकरण करून व्हिडिओ इंस्टाग्रामवर केला व्हायरल। माथेरानमधील एका हॉटेलमध्ये अल्पवयीन मुलीबरोबर एक अत्यंत घृणास्पद अशी घटना घडली आहे। 12 जुलै रोजी आपल्या 3 मित्रमैत्रिणींसोबत फिरायला गेलेल्या या अल्पवयीन मुलीवर एका मुलाने बलात्कार केलाय, तर उर्वरित दोघांनी या घटनेचं चित्रीकरण करून ते सोशल मीडियावर प्रसारित केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे। ज्या दोघांनी बलात्काराच्या घटनेचे चित्रीकरण करून ते प्रसारित केलं त्यापैकी एक असलेल्या 22 वर्षीय युवकाला गेल्या शुक्रवारी 19 जुलै रोजी पोलिसांनी अटक केली आहे। चित्रीकरण करणारी त्यांची सहकारी मैत्रीण आणि अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा प्रमुख आरोपी अद्याप फरार असून त्या दोघांचाही शोध पोलिसांकडून घेतला जातोय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 12 जुलै रोजी या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला तिच्या एका मैत्रिणीने बहाण्याने माथेरानमधील या हॉटेलमध्ये आणलं होतं। या घटनेतील 4ही जण परस्परांना चांगले ओळखत असून ते एकाच परिसरात राहणारे होते। घटनेतील पीडित मुलीने आपण एका मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी म्हणून 2 दिवसांसाठी बाहेर जात असल्याचं आपल्या पालकांना सांगितलं होतं। या मुलीने दिलेल्या जबाबानुसार माथेरानमधील हॉटेलमध्ये त्या 2 मुलांपैकी एकाने तिच्यावर बलात्कार केला। उर्वरित दोघांनी या घटनेचं चित्रीकरण केलं। विशेष म्हणजे चित्रीकरण करण्यामध्ये तिच्याच जवळच्या मैत्रिणीचाही समावेश असल्याचा दावा या पीडित मुलीने केलाय। चित्रीकरण करण्यात आलेला या व्हिडिओ समाज माध्यमावर 14 जुलै रोजी प्रसारित करण्यात आला। या मुलीच्या नातेवाईकांनी इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांनी पीडित मुलीच्या पालकांना याबाबतची माहिती दिली। याबाबत पीडित मुलीनं तिच्या पालकांनी विचारणा केली असता तिने या घटनेचा खुलासा केलाय। आपल्यावर माथेरानमध्ये बलात्कार झाला असून घाबरल्यामुळे याबाबत कुणाशी काही बोलले नाही असंही तिने आपल्या पालकांना सांगितलंय। त्यानंतर या मुलीच्या आईनं शुक्रवारी पोलिसांमध्ये तक्रार नोंदवली। या तक्रारीनंतर पोलिसांनी या 3 आरोपींपैकी एकाला अटक केली। यातील मुख्य आरोपी हा घाटकोपरचा रहिवासी असून अद्यापही तो फरार आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या पीडित मुलीच्या मैत्रिणीलाही या खटल्यामध्ये आरोपी ठरवण्यात आला आहे। जनसबूत न्यूजच्या बातम्या पाहण्यासाठी आजच जनसबूत न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूला असणारे बेल आयकॉन प्रेस करा।